सुप्रभात. सज्जन आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु, जो परात्पर सर्वश्रेष्ठ गुरु आहे तो अनन्य, तो केवळ आणि केवळ एकच आहे. परंतु तो त्रिमुखी म्हणजे तीन तऱ्हेने दिसतो. म्हणून त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु, तीन तऱ्हेने दिसणारा परंतु अंत तो गत्वा, तीन तऱ्हेने दिसणारा भासणारा परंतु अंत तो गत्वा म्हणजे सरते शेवटी सर्वश्रेष्ठ जो गुरु आहे तो त्रिमुखी भासला तरी खऱ्या अर्थाने तो एक आणि एकच, ज्याला आत्मा म्हणतात, तोच तो परात्पर गुरु आहे. त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु तीन तऱ्हेने दिसला तरी प्रत्यक्षात एकच असा ज्याला आत्मा म्हणतात तोच हा एकमेव अनन्य परात्पर गुरु आहे. त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु. आता हे निरूपण करताना आरसा, दर्पण आणि गुरु या तीन गोष्टीतून तीन तऱ्हेचं दर्शन होतं. परंतु प्रत्यक्षात आता आरशालाच दर्पण म्हणतात, पण दर्पण याचा एक वेगळा अर्थ आहे, आरशाचा एक वेगळा अर्थ आहे. म्हणून आरसा, दर्पण आणि गुरु हे बघायला गेलं तर तीन नावं असलेले असा त्रिमुखी तीन तऱ्हेचा हा जरी आरसा दिसला तरी खऱ्या अर्थाने या तीनही आरशातून मिळून शेवटी सरते शेवटी आपणाला आपलं मूळ रूप कळतं. म्हणून आरसा, दर्पण आणि गुरु हे चढत्या श्रेणीने उत्तरोत्तर श्रेष्ठ होत जाणारे गुरु आहेत. परंतु आरसा, दर्पण आणि गुरु ही तीन रूपे प्रत्यक्षात सर्वश्रेष्ठ अशा परात्पर आत्मरूपी गुरुची ही तीन रूपे आहेत. म्हणून त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु. आता ऐका. आरसा लख कोरा, दावी मुख शरीर आभा, त्यासी जो सामोरा. लख कोरा आरसा असतो, त्याच्या समोर जो सामोरा असतो त्याला त्याच्या शरीराची आणि मुखाची आभा म्हणजे प्रतिबिंब तो दाखवतो. लख कोरा आरसा, त्याच्या समोर जो उभा राहतो त्याला त्याच्या शरीराचे आणि मुखाचे प्रतिबिंब दाखवतो. म्हणजे आरशात आपणाला आपलं शरीर आणि मुख याचं दर्शन होतं. आता हाच आरसा ज्याला दर्पण म्हणतात त्याचा वेगळा अर्थ आहे. दर्पण से ज्या अंगी ऐसा दर्पण. ज्या अर्थी आरसा लख कोरा आहे, स्वच्छ निरभ्र आहे, त्या अर्थी अशा आरशाला दर्पण. दर्प म्हणजे अहंकार. अहंकार ज्याच्या अंगी नसतो त्याला दर्पण म्हणतात. लख कोरा आरसा, त्याच्या समोर जो उभा असतो त्याला त्याच्या शरीराचे मुखाचे प्रतिबिंब दाखवतो. आता लख कोरा आरसा हा वेगळ्या अर्थाने दर्पण असतो. म्हणजे जो लख शुभ्र कोरा आहे, अंतर्बाह्य जो स्वच्छ आहे, त्याच्या आतमध्ये अर्थातच दर्पण असतो. म्हणून आरशालाच दर्पण म्हणतात. दर्पण असे ज्या अंगी ऐसा दर्प न, न म्हणजे नाही. दर्पण असे ज्या अंगी ऐसा दर्प न, सुचवी असावे दर्परहित जीवन समर्पण. आरशासमोर उभं राहिलं, फक्त स्वच्छ कोरा आरसा आहे म्हणून उभं राहिलं तर आपणाला आपलं शरीर आणि मुखाचं प्रतिबिंब दिसतं. हाच लख कोरा आरसा म्हणजे दर्पण आहे. जो बाह्यतः अंतर्बाह्य जो लख कोरा आहे त्याच्यामध्ये ज्या अर्थी तो कोरा आहे, ज्या अर्थी तो आपलं शरीर आणि अर्थातच आपलं मुख जसं आहे तसं आपणाला दाखवतो, त्या अर्थी असा लख कोरा आरसा जो आपणाला आपलं बाह्य रूप स्वच्छ दाखवतो तोच खऱ्या अर्थाने आपले अंतरंग ही स्वच्छ दाखवताना त्या आरशाला दर्पण म्हणतात. दर्प म्हणजे अहंकार, गर्व. दर्पण असे ज्या अंगी ऐसा दर्पण, सुचवी असावे दर्परहित जीवन समर्पण. म्हणजे आरसा आपणाला शरीर आणि मुखाची स्पष्टता दाखवतो. तोच आरसा दर्पण या दर्जाचा जेव्हा आपण समजतो तेव्हा त्याच्या समोर आपणाला हे समजते
की जसा आरसा लख कोरा आहे कारण त्याच्या अंगी दर्प नाही, अहंकार नाही, तसे आपण जर लख कोरे असू तर खऱ्या अर्थाने दर्परहित असं आपलं जीवन जे असतं ते आपण समर्पण, ते संपूर्ण विश्वासाठी समर्पित करू शकतो. म्हणून दर्पण असे ज्या अंगी ऐसा दर्पण, सुचवी असावे दर्परहित जीवन समर्पण. अहंकार रहित असा जो असतो तो दर्पण, त्याच्या समोर आपण उभा राहिलो की थोड्या वेळाने आपल्याला आपल्या आतूनच समजतं की अहंकार रहित आपण राहावं आणि आपलं संपूर्ण जीवन आपण अखिल जगासाठी, समाजासाठी अर्पण करावं. आरसा दावी बाह्य रूप, दर्पण दर्शवी दर्प अहंकार रहित देखणे स्वरूप. आरसा आपणाला आपलं बाह्य रूप, मुख, शरीर याचं प्रतिबिंब दाखवतो आणि तोच आरसा दर्पण अहंकार रहित अशा वरच्या स्थानावर गेल्यानंतर, दर्पण हा आरशापेक्षा वरच्या स्थानीच आहे असं इथे यासाठी सांगितलं. कारण आरसा म्हटलं की आपली आरास म्हणजे आपलं जे बाह्य रूप आहे ते दाखवतो. आरसा आपली बाह्य काया आणि मुखाची जी शोभा आहे, आरास आहे, ती दाखवतो. म्हणून आरसा हे अगदी सर्वसाधारण रूप आहे. तेच दर्पण म्हटलं की अहंकार रहित जो असतो तो दर्पण. असा दर्पण आपणाला आपलंही जीवन अहंकार रहित असावं आणि आपलं जीवन समष्टीसाठी, विश्वासाठी समर्पित असावं असं दर्शन, असं तत्वज्ञान आपल्याला सुचवतो. दर्पण असे ज्या अंगी ऐसा दर्पण, सुचवी असावे दर्परहित जीवन समर्पण. आता आरसा आणि दर्पण याच तिसऱ्या कडव्यात एकत्रित सांगितलेलं आहे. आरसा दावी बाह्य रूप, दर्पण दर्शवी दर्प अहंकार रहित देखणे स्वरूप. आरसा आपल्याला बाह्य रूप दाखवतो आणि दर्पण आपल्याला सुचवतो की दर्परहित, अहंकार रहित असं आपलं अंतरंग स्वरूप असावे. आता गुरु, आरसा झाला, गुरु झाला. आता गुरु हा आणखी वरची पातळी आहे. गु अज्ञान, रू ज्ञान प्रकाश, गुरु सामोरा जो राही त्या उमजे स्वरूप प्रकाश. गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे ज्ञान प्रकाश. असा अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञान प्रकाशाच्या सान्निध्यात जो येतो, गुरुच्या सान्निध्यात जो येतो, त्याला आपल्या स्वरूपाचा प्रकाश म्हणजे आपणच आत्मा म्हणून सर्वांना प्रकाशित करतो. आपल्यातूनच हे संपूर्ण विश्व निर्माण झालेले आहे. हे अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञान प्रकाश रूपी गुरु तत्वासमोर जो उभा राहिला त्याला कळतं की आपल्याच प्रकाशात हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. आता आपल्याच प्रकाशात म्हणजे आपण, आपला हा आत्म्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याच प्रकाशात म्हणजे माझ्या प्रकाशात नव्हे तर आपण, आत्मा, टुगेदरनेस, समष्टी, विश्व या संपूर्ण टोटॅलिटीला म्हणजे समग्र जे आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणून आत्मा म्हणजे आपण, आपलेपण. आत्मा म्हणजे मी नव्हे, आत्मा म्हणजे वी, आत्मा म्हणजे टुगेदरनेस, आत्मा म्हणजे टोटॅलिटी, आत्मा म्हणजे सोसायटी, आत्मा म्हणजे युनिव्हर्स. थोडक्यात सारांश म्हणजे थोडक्यात आत्म्याचा सारांशाने अर्थ आहे अखिल असणे. पण म्हणजे गु अज्ञान, रू ज्ञान प्रकाश, गुरु समोरा जो राही त्या उमजे स्वरूप प्रकाश. गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे ज्ञान प्रकाश. अज्ञानावर ज्ञानरूपी प्रकाश पडला की आत्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण अस्तित्वालाच आत्मा म्हणतात. आणि संपूर्ण अस्तित्वाचा जो प्रकाश आहे तो प्रकाशच प्रत्येक जीवाचा स्वरूप प्रकाश म्हणून मानतो. हे आपल्याला ज्याच्यामुळे कळते ते गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे अज्ञान नष्ट करणारा ज्ञान प्रकाश. अशा अर्थी गुरुरूपी तत्वाच्या समोरा जो जातो, गुरुरूपी तत्वाला जो सामोरा जातो, गुरु तत्वाच्या सन्मुख जो उभा राहतो, तसं आरशासमोर उभं राहावं
दर्पणासमोर उभं राहावं, तसं अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञान प्रकाश रूपी गुरुतत्वा समोर जो उभा राहतो, सन्मुख जो उभा राहतो, त्याला समजतो की संपूर्ण अस्तित्वाचं सार रूप म्हणजे आत्मा, तो माझ्यामध्ये तुझ्यामध्ये नव्हे, जडचेतन सर्वत्र एक आणि एकच आहे. हे कळलं की आरशाने आपलं बाह्य मुख शरीर दाखवलं, दर्पणाने आपलं अंतरंग दर्परहित अहंकार रहित असावं, आणि अहंकार रहित असं आपलं जे असणं आहे, त्या अहंकार रहिततेने आपलं जीवन संपूर्ण समाजाला समर्पित करावं, हे दर्पण दाखवतो. आणि गुरु अज्ञान नष्ट करणारा ज्ञान प्रकाश, त्याच्या सामोरे जेव्हा आपण उभे राहतो, आरशासमोर दर्पणासमोर उभं राहावं, तसं गुरुच्या समोर जो शांत निवांत बसला, त्याच्या समोर जो उभा राहिला, त्याला पण म्हणजे आत्मतत्व किंवा त्या स्वरूपाचा प्रकाश कळला. आता स्व म्हणजे आत्मा, त्याचे प्रकाशात गुरुमुळे आपल्याला स्वरूप प्रकाश कळला. पण स्व म्हणजे काय? स्व म्हणजे आत्मा, त्याचे प्रकाशात सारे जीव जगत ईश्वर होत हे प्रकाशित. स्वरूप प्रकाश हा आत्मा प्रकाश आहे, स्वरूप प्रकाश हाच आत्मप्रकाश आहे, स्व म्हणजेच आत्मा आहे. म्हणून स्व म्हणजे आत्मा, त्याचे प्रकाशात सारे जीव जगत ईश्वर होत हे प्रकाशित. संपूर्ण अस्तित्वाच्या प्रकाशात म्हणजेच आत्म्याच्या प्रकाशात शुद्ध असणेपणात, शुद्ध चैतन्याच्या असणेपणातच जीव, जीवांचं जगत म्हणजे विश्व, आणि जीव आणि जगत यांचे नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे ईश्वर निर्माण होतात. परंतु जीव जगत ईश्वर हे सतत येत असतात, जात असतात, बदलत असतात. म्हणून जीव जगत ईश्वर ही पाहायला गेलं तर येणारी जाणारी म्हणून माया आहे. परंतु ही जी येणारी जाणारी माया आहे, ती ज्या प्रकाशात, ज्या ब्रह्मचेतनेत प्रकाशित होते, ती ब्रह्मचेतना म्हणजे स्वरूप प्रकाश आहे. तोच संपूर्ण अस्तित्वाचा अशा अर्थी आत्मप्रकाश आहे. आता आरसा झाला, दर्पण झाला, गुरु झाला. सो म्हणजे आत्मा, आणि त्याच्या प्रकाशात जीव जगत ईश्वर रूपी ही जे मायावी जगत आहे ते सतत येत जात असतं, हे समजून झालं. आता मग ही जे तीन आहेत, आरसा, दर्पण आणि गुरु, हे जरी त्रिमुखी तीन तऱ्हेचे भासते, तरी प्रत्यक्षात तो एकमेव द्वितीयम नास्ति असा आत्माच आहे. म्हणून परात्पर गुरु म्हणून तो एकच आहे. आरसा, दर्पण, गुरु भासती त्रिमुखी. आरसा, दर्पण आणि गुरु हे तीन तऱ्हेचे वाटतात, परी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु. आरसा, दर्पण, गुरु हे त्रिमुखी वाटले तरी सुद्धा परी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु. आरसा, दर्पण, गुरु हे तीन तऱ्हेचे वाटले तरी प्रत्यक्षात तो अनन्य एकटाच, त्याचा तो परात्पर गुरु आहे, सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आणि आरसा, दर्पण, गुरु त्रिमुखी वाटतात, तर ते काय दाखवतात? आरसा, दर्पण, गुरु भासती त्रिमुखी तरी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु. बाह्य रूप, अंतरंग, स्वरूप शोभा. आरसा बाह्य रूप दाखवतो, दर्पण आपलं मन दाखवतो, आणि गुरु आपल्या स्वरूपाची शोभा दाखवतो. आरसा, दर्पण, गुरु भासती त्रिमुखी परी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु. बाह्य रूप, अंतरंग, स्वरूप शोभा, सार रूपे दावी जो, त्या आत्मरूपा निज ध्यानी धरू. म्हणजे आरसा, दर्पण, गुरु हे बाह्यता तीन दिसले तरी प्रत्यक्षात ते अनन्यत्वाने, एकटेपणी, केवळ आणि केवळ ते आत्मतत्व, त्यालाच आपण परात्पर गुरु म्हणतो. आरसा, दर्पण, गुरु हे दिसायला तीन तऱ्हेचे गुरु वाटले तरी प्रत्यक्षात तो सर्वश्रेष्ठ गुरु अशा अर्थी प्रत्यक्षात तीनही मिळून तो खऱ्या अर्थाने परात्पर गुरु, अनन्य परात्पर गुरु आहे. आणि आरसा, दर्पण, गुरु भासती त्रिमुखी तरी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु. बाह्य रूप, अंतरंग, स्वरूप शोभा. आरसा, दर्पण, गुरु हे क्रमाक्रमाने
आरसा बाह्यरूप दाखवतो, दर्पण अंतरंग म्हणजे मनोरूप दाखवतो, आणि गुरु स्वरूप शोभा म्हणजे सर्वाच्या आतील जे ससंवेद्य तत्व आहे ती त्या ससंवेद्य तत्वाची म्हणजे स्वरूप शोभा गुरु दाखवतो. आरसा दर्पण गुरु भासती त्रिमुखी परी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु बाह्य रूप अंतरंग स्वरूप शोभा सार रूपे दावी जो त्या आत्मरूपा निज ध्यानी दृढधरू. म्हणजे बाह्य रूप, अंतरंग म्हणजे मनाचं रूप, आणि स्वरूप शोभा म्हणजे ससंवेद्यता, आपल्यामध्ये स्वतःला जाणणारी जी क्षमता आहे त्याची शोभा. म्हणजे आरसा मुख आणि शरीराचं बाह्य दर्शन देतो. दर्पण अहंकार रहित मन असावे अशा अर्थी अंतरंगाची स्वच्छता, अंतरंग शोभा दर्पण दाखवतो. आणि गुरु ससंवेद्य शक्ती जी आहे तिची शोभा म्हणजे स्वरूप शोभा दाखवतो. अशा अर्थी आरसा दर्पण गुरु हे चढत्या क्रमाने, ज्याला आपण म्हणतो श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि श्रेष्ठतम, अशा अर्थी आरसा दर्पण गुरु हे चढत्या क्रमाने श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम आहेत. आणि हे तीनही मिळून जे होतं त्याला परात्पर गुरु म्हणतात. तो मात्र एकटाच आत्मा परमात्मा आहे. म्हणून आरसा दर्पण गुरु भासती त्रिमुखी परी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु बाह्य रूप अंतरंग स्वरूप शोभा सार रूपे दावी जो. सार रूपे तत्व रूपाने बाह्य रूप, मनाचं रूप आणि ससंवेद्य आत्मरूप स्वरूपाची शोभा हे आपणाला तत्वरूपाने, सार रूपाने अनुक्रमे आरसा दर्पण गुरु दाखवतात. परंतु तीनही मिळून खऱ्या अर्थाने तो परात्पर गुरु आहे. तो दुसरा दिसरा कोणी नसून ते खऱ्या अर्थाने आत्मरूप आहे. म्हणजे संपूर्ण असणेपणाचं जे शुद्ध ब्रह्मचेतना रूप आहे त्याला आत्मरूप म्हणतात. म्हणून आरसा दर्पण गुरु भासती त्रिमुखी तरी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु बाह्य रूप अंतरंग स्वरूप शोभा सार रूपे दावी जो त्या आत्मरूपा निज ध्यानी दृढ धरू. म्हणजे आत्मरूपाला आपण निज ध्यानात दृढ धरूया. जरी ते त्रिमुखी दिसले तरी तीन तऱ्हेचे वाटून सुद्धा प्रत्यक्षात परात्पर गुरु म्हणून आत्माच आहे. त्यालाच आपण आपल्या निज ध्यानी, आपल्या ध्यान चिंतनामध्ये, मनन निधिध्यासनामध्ये त्यालाच आपण आपल्या ध्यानामध्ये दृढ म्हणजे अस्सल तत्व म्हणून त्याचीच धारणा आपण आपल्या संपूर्ण अस्तित्वामध्ये करूया. असा हा जो आत्मा आहे तो त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु, तीन तऱ्हेचा दिसणारा परंतु सर्वश्रेष्ठ अनन्य असा हा जो आत्मा आहे तो त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु, हाच गुरु आत्मरूप म्हणून आपल्या निज ध्यानामध्ये, आपल्या स्वरूप ध्यानामध्ये आपण दृढ धरूया. असा हा सर्व अर्थ आहे. आणि यामध्ये आरसा दर्पण आणि गुरु ही तीन प्रतिमाने वापरून परात्पर गुरुची स्पष्टता तिथपर्यंत आपण कसं पोचायचं हे सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला जरी हे कठीण वाटलं तरी अर्थ सांगितल्यानंतर हे सोपं आहे आपल्या ध्यानातील. आता सविस्तर अर्थासहित वाचून झाले. आता एकदा सरळ ते स्वच्छ वाचतो आणि आजचं निरूपण मग संपन्न करतो. तर ऐका. त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु आरसा लख कोरा दावी मुख शरीर आभा त्यासी जो सामोरा दर्पण से ज्या अंगी ऐसा दर्पण सुचवी असावे दर्परहित जीवन समर्पण आरसा दावी बाह्य रूप दर्पण दर्शवी दर्प अहंकार रहित देखणे स्वरूप गुह ज्ञान रु ज्ञान प्रकाश गुरु सामोरा जो राही त्या उमजे स्वरूप प्रकाश सो म्हणजे आत्मा त्याचे प्रकाशात सारे जीव जगत ईश्वर होत ते प्रकाशित आरसा दर्पण गुरु भासती त्रिमुखी तरी अनन्य एकटाची जो परात्पर गुरु बाह्य रूप अंतरंग स्वरूप शोभा सार रूपे दावी जो
त्या आत्मरूपा निज ध्यानी दृढ धरू. इथे हे त्रिमुखी अनन्य परात्पर गुरु निरूपण संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. अस्तु.